नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर गावरान पद्धतीची काळ्या वाटण्यातील हिरव्या हरभऱ्याची रस्सा भाजीची रेसिपी शेअर करत आहे. ही भाजी जितकी करायला सोपी आहे तितकीच खायलाही छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. यासाठी मी येथे एक 125 ग्रॅम हिरवे हरभरे घेतलेले आहेत. ते मी एका आता भांड्यामध्ये घालत आहे आणि याच्यामध्ये एक साधारण पाव कप मी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून हे आता मी चांगलं वाफवून घेणार आहे. हरभरे आपले शिजत आहेत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ. याच्यासाठी 1 चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, एक 10-12 लहान मोठ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 तुकडे आल्याचे घेतलेले आहेत आणि या ठिकाणी 4 तुकडे मी सुक्या खोबऱ्याचे घेतलेले आहेत. हे सुकं खोबरं मी गॅसवरती जाळी ठेवून काळं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं एक छोटा कांदाही मी काळा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीर या ठिकाणी मी देठासहित घेतली आहे. आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून एक जाडं भरडच आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीनं अगदी पेस्ट न करता अगदी जाडसर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण पाहून घेऊ आपले हरभरे शिजले आहेत का. हे पहा, छान शिजले गेले आहेत. आता कढईमध्ये मी एक 5-7 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी हे वाटण घालून घेणार आहे आणि थोडासा मी इथं हिंगही घातला आहे. आता आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं जेणेकरून हे आपला छान मसाला भाजला जाईल. आता मसाला भाजल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे. हळदी 2 मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मी काळा मसाला घातलेला आहे. आता हे दोन्हीही आपण छान तेलामध्ये परतून घेऊ. अगदी मस्त परतल्यानंतर याच्यामध्ये मी शिजवलेले हरभरे घालत आहे. तुम्ही या ठिकाणी आधी हरभरे न शिजवता तसेसुद्धा कच्चे घातले मसाल्यामध्ये आणि शिजवून घेतले तरी काय हरकत नाही. याच्यामध्ये आधी हरभरे शिजवून घेतल्यामुळं भाजी पडदेशी होते एवढंच. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडं मिक्स केल्यानंतर या ठिकाणी मी हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालत आहे. या ठिकाणी आपल्याला ही भाजी थोडी आणखीन पातळ हवी आहे. याच्यासाठी मी येथे साधारण एक पाव कप पाणी वाढवलेलं आहे आणि याच्यावरती मी आता झाकण ठेवून एक 5 मिनिटाची याला फक्त वाफ आणून घेणार आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान दिसतही आहे, छान मिळून आली आहे, रंगही छान आला आहे. आता वरून थोडीशी मी कोथिंबीर घातली आहे आणि आपली भाजी आता तयार झाली आहे. ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर भातासोबत अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.